कार इन्शुरन्स क्लेम करायला गेलात पण रिजेक्ट झाला, ही 5 कारणं असतात ज्याच्यामुळे तुमचं मोठं नुकसान होतं. नंबर 1, चुकीची इन्फॉर्मेशन देणं. म्हणजे तुमचा ॲक्सिडेंट झालेला एका ठिकाणी आणि तुम्ही ॲक्सिडेंटची लोकेशनची माहिती वेगळी देता किंवा NCP तुम्ही चुकीचा डिक्लेअर करता. अशा वेळेस तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. नंबर 2, पॉलिसी एक्सपायर होणं. बऱ्याच वेळा असं पाहिलं तर लोकांचं लक्षच नसतं पॉलिसी रिन्यू करणं. जर पॉलिसी एक्सपायर झाली असेल तर तुम्हाला क्लेम मिळत नाही, क्लेम रिजेक्ट होतो. नंबर 3, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स नसतं. त्याच्यामुळं असं होतं ना की तुमचा क्लेम रिजेक्ट होऊन जातो. इवन जर लर्निंग लायसन्स असेल आणि को पॅसेंजर जर गाडीमध्ये नसेल, त्याच्याकडे जर पक्का लायसन्स नसेल तरी देखील तुमचा क्लेम रिजेक्ट होतो मित्रांनो. नंबर 4, बरेच वेळा असं पाहिलं गेलं क्लेम आहे ना 20-20 दिवस लेट फाईल करतात. मित्रांनो लक्षात राहू द्या, याच्यामुळे सुद्धा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. तुम्हाला आहे ना जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर क्लेम आहे ना इनिशिएट केला पाहिजे. नंतर महत्त्वाचं आहे रॉंग साईडनं ड्रायव्हिंग करणं. ड्रंक अँड ड्राईव्ह असेल त्यावेळेस तुम्ही क्लेम तुमचा रिजेक्ट होऊ शकतो. गाडीमध्ये अनऑथराईज ॲक्सेसरीज इन्स्टॉल केले असेल त्याच्यामुळे क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. गाडीमध्ये काय छेडछाड केली असेल, माझ्याकडे एक अशी केस आली ती इकोची, जिच्यामध्ये ॲडिशनल 2 सीट टाकल्या होत्या, त्यावेळेससुद्धा तुमचा क्लेम रिजेक्ट होणार आहे. त्या जर ॲक्सेसरीज जर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीने ॲप्रूव्ह नसतील केल्या तर तुमचा क्लेम मित्रांनो रिजेक्ट होणार आहे. ही काही कारणं होती ज्याच्यामुळे तुमच्या गाडीचा कार इन्शुरन्स क्लेम, मोटर इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होणार आहे.